नागेश 11 विरोधामध्ये करण 11चा सामना. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. करण 11 संघ प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला गेलाय आणि डिसिजन हे आपण पाहतोय प्रथमतः फील्ड चूज केले. MH48 RTO बॉयज या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून हे देणगीदार आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये तौफिक शेख भाई असेल ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक ह्यासाठी आपल्याला चषक पाहायला मिळतात. नागेश दादा घरात यांच्या माध्यमातून हे सुंदर सुबक असं मैदान. अभय शुक्ला यांच्या माध्यमातून सामनावीर चषक. सचिन भोईर साहेब यांच्याकडून मालिकावीरसाठी बॅट. सलमान खान यांच्या माध्यमातून आयोजकांसाठी टी शर्ट असतील. युसुफ खान यांच्या माध्यमातून आयोजक संघ आयोजक 11 आपण देखील यायचंय. आपल्या देखील सेमी फायनल मध्ये पराभूत झाले परंतु आपल्यासाठी मेडल देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. आयोजक संघ आपण सर्वांनी यायचं मंचाच्या दिशेने. रोशन आले का टीम? चला आयोजक संघ आयोजक 11 आपण सर्वांनी. या सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू कैलास आहे. दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कैलास खऱ्या अर्थानं पॉइंट रिजन मध्ये अतिशय शानदार खेळ करतोय. सुरुवात चांगली आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावेने सुरुवात. येस डीजे. धन्यवाद डीजे. आज खरं तर आगाशी नगरी म्हटलं. आज संपूर्ण आता आगाशी टेंबीपाडा विभाग असेल, कोल्हापूर विभाग असेल, नवापूर विभाग असेल, अर्नाळा असेल आणि आगरी कोळीमय वातावरण आणि त्या आगरी कोळीमय वातावरणाचं देखील डीजे आमचे आठवण करून देत आहेत. माणुसकीचं माहेरघर म्हणून ह्या आगरी कोळी समाजाकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू 4 धावेने. फ्लाइंग स्टार्ट आहे. कैलास रुपेश ही जोडी मैदानात आहे. धन्यवाद मृदू साहेब. प्रत्येक कैलास किणी यांच्यासाठी पंकज घरत यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकारास 100 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. 100 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे कैलास किणीसाठी. प्रत्येक चौकार आणि षटकारास पंकज घरत यांच्याकडून. धन्यवाद. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं प्रोत्साहित केलं जातं. हे फक्त पारितोषिक नाहीये तर पंकज घरत साहेब यावेळेला प्रोत्साहित करतात कैलेशला. सामन्याला सुरुवात. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. 4 धावा धाफकावर आहेत. दुसरीकडे किरण 11 हा संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. ह्या संघाने देखील आतापर्यंत त्या प्रकारचा परफॉर्मन्स दर्शवलाय. अरमान आहे दुसरीकडे. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु कैलास बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा ऑन साईडच्या दिशेने नक्कीच प्रयत्न राहिलाय. तर दुसरीकडे रुपेश आहे. कान मंत्र दिलं जात आहे. 4 षटकांचा खऱ्या अर्थाने खेळ आहे. 24 चेंडूंचा खेळ. आपल्याला मैदानात तितकासा वेळ घेणं गरजेचं असेल. ज्या प्रकारचा खेळ या अगोदर रईस संघाने दाखवला होता. रईस 11 त्या प्रकारचा प्रयत्न राहील का? आखोडी टप्प्याचा चेंडू यावेळेला कव्हरच्या दिशेने सिंगल धाव. सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. 2 धावा पुन्हा एकदा सहज आणि सोप्यारित्या ह्या धावफलकामध्ये ऍड होतात. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ हा बाकी असेल. 6 धावा धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. 4 बॉल क्षमा असावी. 4 चेंडूंचा खेळ. यस नागेश 11 संघ माफी असावी. 6 धावा धावफलकावर आहेत. 2 सलामीवर बॅटर रुपेश असेल. कैलास. 2 खेळाडूंना आपण पाहतोय. कैलास ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 6 धावा ह्या कोऱ्यानं ओढत असताना पाहायला मिळतात. यष्टीरक्षक थोडासा फंबल आणि त्या कारणास्तव सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात. अरमान ज्या प्रकारचं आतापर्यंत क्षेत्ररक्षण आणि अचूक टप्प्यावर एक ॲक्युरेसी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. अतिशय शानदाररित्या डिलिव्हरी. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. अरमान आतापर्यंत प्रभावित करणारा हा खेळ दर्शवतोय. खेळण्याचा प्रयत्न होता. प्रशांत होता यावेळेला. बॅट बॉलचा संपर्क नाही. डायरेक्ट हिट असतात तर गडी बाद असतात तरी देखील गडी बाद आहे. पंचांचं बोट यावेळेला हवेत आहे. अर्थातच प्रशांत गोल्डन डकचा शिकार बनतोय.
Yes, धन्यवाद डीजे. ह्या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते एक आर्थिक मदत लाभले त्यामध्ये तौफिक भाई शेख असेल, नागेश दादा घरात असतील, अभय शुक्ला साहेब असतील, सचिन भोईर साहेब असतील, सलमान भाई खान असतील, युसुफ भाई खान असतील, रईस शेख असेल, त्यानंतर आपण पाहतोय अयांश पाटील साहेब असतील, समृद्धी राडे असतील, त्यानंतर दिलीप गुप्ता साहेब असतील, नैतिक कुमार भुवड साहेब असतील, स्मरणिका असतील, त्यानंतर सलमान भाई शेख असतील. ह्या सर्वांचं ह्या स्पर्धेला तितकाच मोठा एक मोलाचा वाटा आणि त्या बळावर त्या जोरावर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एक गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय ह्या स्पर्धेसाठी आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये नागेश दादा घरात असतील, रोशन दादा असतील, सलीम भाई, अभय भाई शुक्ला असतील, मंगेश जनकर असेल, सोहिल शेख असेल, शाकीर शेख असेल, ज्यांच्या माध्यमातून ही आगळी वेगळी ही संकल्पना राबविण्यात आली आणि ही संकल्पना खऱ्या अर्थानं आज गुण्या गोविंदानं पार पडत असताना ह्या स्पर्धेचं पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामध्येच आपण पाहतो एक भव्य दिव्य असं आयोजन, जणू काही टेनिस बॉल क्रिकेटची खमंग मेजवानी आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. सेमीफायनल नंबर 2 निपुण आहे, नवीन फलंदाज खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्काने ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय तौसिफ आहे, थोडासा स्लोवर डिलिव्हरी होता. यावेळेला वेगवान गतीचा मारा तौसिफ यासाठी जाणला जातोय. अगदी चालाक चातुर ज्या प्रकारचं आतापर्यंत गोलंदाजी हाताळतोय, असं म्हटलं जातं ना की सिंह ज्या जागी बसतो त्या ठिकाणी सिंहासन तयार होतं. म्हणूनच तुम्ही कधी सिंहासन मिळवण्याच्या नादी लागू नका. तुम्ही ज्या जागी बसाल त्या जागी सिंहासन तयार होईल. आता त्या प्रकारचा खेळ करणं देखील तितकंच गरजेचं आहे. क्योंकि क्या है ना, जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे. क्रिकेट आपल्याला सातत्यानं आज आपण पाहायला गेलं तर क्रिकेट ह्या खेळाला अगदी भारतवर्षाने उंचावून ठेवलंय, अगदी डोक्यावर घेऊन मिरवलंय. हाच तो खेळ आणि हाच खेळ आज आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय. आपल्याला क्रिकेट दिवसा असेल, रात्री असेल, उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, आपल्याला क्रिकेट आवडतं. आपण ते क्रिकेटचे चाहते आहोत. क्रिकेट हा खरं तर आमचं पहिलं प्रेम आहे आणि ह्याच क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी आज संपूर्णतः MH48 RTOचा ग्रुप ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टॅपच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न, जणू काही अंडरम बॉक्सची आठवण करून दिली. टॅप शॉट आहे. आमचे जवळचे मित्र ऋषिकेश यावेळेला दर्शवत आहेत की टॅप शॉट आहे, बॉक्स क्रिकेटचा हा शॉट आहे. परंतु 2 धावा ह्या धावफलकामध्ये नक्कीच ऍड होतात. तर निपुण आहे. दुसरीकडे पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 3 धावेंवर खेळतोय. दुसरीकडे कैलास 6 चेंडू 8 धावेंवर खेळतोय. संत गतीने सुरुवात आहे परंतु कैलास आणि निपुण म्हणतोय की संत बसायला मी काही संत नाहीये. ह्यावेळेला काय थोडासा फंबल, 1चा कॉल होता. दुसरा टप्पा येतो, तिसरा टप्पा येतोय आणि आता जज केला जातोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ 13 धावा धावफलकावर नक्कीच आहेत. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे च्या दिशेनं. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. रवींद्र चिविलकर साहेब सॉरी रवींद्र चिविलकर साहेब यांचं रंगमंचावर हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. कोणाला बोलू? अजित पाटील यांनी रंगमंचावर यायचं आहे. अजित पाटील यांना नम्र विनंती आहे की यांनी रंगमंचावर येऊन चिलविलकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. हे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन. धावसंख्या झालेले 13. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्तीने धावसंख्या झाली 13. कॅमेरामॅन धन्यवाद. स्टेजवर फोकस करायचं आहे. धन्यवाद. चिलविलकर साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अजित पाटील. धन्यवाद. पुढील गोलंदाज स्वप्नील. सामना करतील कैलास. ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि चौकार.
4 धावेत समान धावसंख्या होती 4 ने वाढ किती झाले 17 धावसंख्या झाली 17. ऋषिकेश नक्कीच ज्या प्रकारची सुरुवात कैलासने ह्याच प्रकारे पहिली सुरुवात झाली होती. म्हणजे पहिला चेंडू 4 धावेने सुरुवात ह्याच पॉइंट रिझन मध्ये चेंडूला दहाडला होता आणि त्याच प्रकारची पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सुरुवात केले. ह्या षटकामध्ये धावा ह्या कोऱ्यानं ओढतील का ती येणारी काळवेळ नक्कीच दर्शवेल. खरोखरच मृदुलदा बरोबर मला पण अजूनही फोन येत आहेत ती कैलासवर अजूनही पारितोषिक लागलेलं आहे की प्रत्येक षटकारास आणि प्रत्येक चौकारास त्याला 100 रुपये लागू आहेत. ते पंकज घरत यांच्याकडून ते लागू आहे बक्षीस त्यांना प्रत्येक चौकार आणि षटकारास कैलास किणी यांच्यासाठी पंकज घरत यांच्याकडून. आणि पंकज साहेब खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करतात कैलासला. ज्या प्रकारचा नागेश 11 संघ थोडासा संकटामध्ये होता आणि तो संकटमोचक कोण आहे तो संकटमोचक यावेळी स्ट्राईक एंडला उभा थगलाय कैलास किनी. दिस इज नॉट ओनली नेम दिस इज ब्रँड ऑफ वैतरणा. वैतरणा बरोबर वैतरणाचा ब्रँड आहे तो. एक गाव एक संघामधून ते खेळत आहेत जो वैतरणा याच्यामधून जे खेळत आहेत वाढीव संघ वैतरणा वाढीव संघामधून डोलीव संघामधून जे खेळत आहेत त्यांचं नाव आहे वैतरणा संघामध्ये कैलास किणी. आणि पंकज घरत यांनी त्यांच्यावर पारितोषिक वाढवलेलं आहे. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारास 500 रुपयांचं पारितोषिक केलेलं आहे त्यांनी. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक आहे कैलास किणी यांच्यासाठी पंकज घरत यांच्याकडून. धन्यवाद पंकज घरत. असाच प्रोत्साहन देत राहा खेळाडूंचा उत्साह वाढवत राहा हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. परंतु दुसरीकडून स्वप्नील देखील यावेळेला म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी आहे. ज्या प्रकारचा गोलंदाजी हाताळली जात आहे समर इन डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आखडू टप्प्याचा चेंडू आहे यावेळेला उंच हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी टिपलाय जे अतिशय शानदाररित्या अफलातून झेल गडीबाद अभय होता ज्या ठिकाणी चांगला झेल टिपत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. कुर्ले तू आया मना फसवीला लावला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा केला. आया मना फसवीला लावला धक्याला रे धन्यवाद. थँक्यू जय. 2.4 चेंडूंचा खेळ कैलास यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. परंतु चांगला खेळ राहिला होता. कैलास यांचा संघ थोडासा संकटामध्ये होता आणि त्या संकटातून थोडासा बाहेर काढत असताना आपण पाहतोय नवीन फलंदाज यावेळेला नागेश घरत. मृदुलदा तुझ्या याच्यासाठी हे सांगतो नागेश घरत यांच्यासाठी प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारास 500 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे. पंकज घरत यांच्याकडून समान पारितोषिक लागलेलं आहे जे नागेश घरत यांच्यासाठी लागलेलं आहे. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक पंकज घरत यांच्याकडून. बघा आपल्याला प्रोत्साहन जे आहे प्रोत्साहन खेळाडूंना प्रोत्साहन असेच आपले जे प्रेक्षक असतात ते देत असतात. अशाच प्रेक्षकांच्या माध्यमातून आपल्या हे क्रिकेट स्पर्धा यशस्वी होत असतात. आपण पाहतो हे 2025 जे MH48 2025 ते पर्व पहिलं आहे हे पुरापाडा मैदानाच्या गुलमोहर स्टेडियमवर आहे. यशस्वी प्रकारे कशा प्रकारे पार पडत आहे आणि सुंदर असा चौकार पाहायला मिळतोय नागेश घरत यांच्या बॅटमधून. धावसंख्येत होते 4 ने भर. धावसंख्या झालेले 26. कमॉन डीजे. धन्यवाद. पहिल्या 3 षटकांचा खेळ 26 धावा धाफकावर येत असताना पाहायला मिळतो. नागेश खऱ्या अर्थाने नेहमीच ज्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणि एक गोड स्वभावाचं असं पुरापाडा म्हटलं तर सातत्याने नागू आहे.
हे नाव घेतलं जात आहे आणि त्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे, एक शानदार माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं आज आगाशी म्हणा, पुरापाडा म्हणा, एक आगरी कोळी लोकांचा समाज आणि ह्या समाजाकडे पाहिलं जातं. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा 18 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 26 धावा ह्या धावफलकावर येतात. ऋषिकेश, आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 2 खेळाडू आहेत, एकीकडे निपुण आहे, दुसरीकडे नागेश आहे. नागेश 2 चेंडू 6 धाव्यांवर खेळतोय. का म्हणशील येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल? नक्कीच नक्कीच मृदुल दादा, आपल्याला पाहायला मिळतो बघ, पुढे निपुण आहे जो स्ट्राईकला आहे, तो निपुण आहे, तो मॅन फ्रॉम उमेलमान आहे, तो सुद्धा प्रॅक्टिसमध्ये आहे. आणि आपण अपोजिट साईडला बघितलं तर नागेश दादा आहे, नागेश दादा सुद्धा प्रॅक्टिसमध्ये आहेत. आपण सांगतो की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आणि सुंदर असा झेल पाहायला मिळतोय आपल्याला निपुण यांचा. खरोखरच आपण पाहतोय की ह्याच मैदानावर आपल्याला हाच टेनिसचा 21 मार्च ते 23 मार्च पाटील चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. 21 मार्च ते 23 मार्च कैलासवासी श्री नारायण गोविंद पाटील, कैलासवासी श्री लक्ष्मण गोविंद पाटील आणि कैलासवासी श्री दामोदर सोवार पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2025. परवा किती पाहिरा? नक्कीच सातत्याने आपण पाहतोय पाटील ब्रदर्स एक मानाची, सन्मानाची, एक लोकप्रिय अशी महास्पर्धा आहे. ज्या स्पर्धेची अगदी आयोजक असतील, प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, आज संपूर्ण आता वसई तालुका ह्या स्पर्धेचा आतुरतेने वाट पाहत असतोय. परंतु आपण ह्या वेळेला पाहतोय MH48 RTO बॉईज हे चषक, हे देखील कमी नाहीये. हे देखील आज त्या प्रकारचंच एक आयोजन आपण पाहतोय, नियोजन पाहतोय. पुढील चेंडू नक्कीच नक्कीच मृदुलला, पुढील खेळाडू आहे आराध्य. आराध्य सुद्धा झेलबाद होतोय, झेलबादच्या रूपाने मोठा धक्का होतोय. बॅक टू बॅक पॅव्हलियन मध्ये परततोय आराध्य. आराध्याच्या रूपाने मोठा झटका. खरोखरच यस, थँक्यू टीचर. 26 धावा धावफलकावर आहेत. बॅक टू बॅक दुसरा गडी पविलियन मध्ये हाताळत असतात. खरा तर येणारे 6 चेंडू तितकेच महत्वाचे होते. नागेश यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला आहे. आराध्याला काय करणं गरजेचं होतं? यावेळेला स्ट्राईक रोटेट करणं हे तितकंच गरजेचं होतं. ऋषिकेशने ज्याप्रमाणे उल्लेख केला की नागेश दुसरीकडून टच मध्ये, ह्या प्रॅक्टिस मध्ये आज घरच्या मैदानामध्ये खेळतोय, परंतु ते घडत नाही. त्या कारणास्तव धावेंना रोख लगावला जातोय. 26 धावा ऑन हॅट्रिक गोलंदाज. हॅट्रिक घेतली जाईल की ह्या सामन्यातील पहिली नव्हे, सिंगल धाव लेग बॅकच्या रूपानं धावफलकामध्ये ऍड केली जाते. आता नागेश आहे. नक्कीच मृदुलदा, पण तुला आम्ही एक सांगू शकतो की आमच्या पुरापाडा गावातील महिला सुद्धा काही कमी नाही आहेत. महिलांसाठी आम्ही 12 मार्चसाठी होळीच्या निमित्ताने महिलांसाठी खास स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. अंडरआर्म स्पर्धा, महिला त्या दिवशी क्रिकेट खेळतात. हे पर्व दुसरं आहे, नाईट स्पर्धा आहेत, हे पर्व दुसरं आहेत. तर प्रेक्षकांनी त्या स्पर्धा बघण्यासाठी येऊन त्या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करावा ही माझी विनंती आहे. आणि पुन्हा नागेश गरज यांच्या रूपाने मृदुल दादा, तुम्ही सुद्धा भेट द्या ह्या स्पर्धेला. लेडीजला प्रोत्साहन द्या, लेडीजला कशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल ह्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा. 12 तारखेला आपल्या महिलांच्या मॅच आहेत. परत 14 तारखेला आपल्या ज्या जेंट्स लोकांच्या मॅच आहे, म्हणजे ओव्हरऑल स्पर्धा, म्हणजे जेंट्स नॉकआउट स्पर्धा, गाव कप सांगता होळी निमित्ताने, ते धुलीवंदनच्या निमित्ताने आम्ही रंग किंवा हे म्हणजे पाणी वगैरे वेस्ट करून आम्ही रंगपंचमी साजरा करत नाहीत. तर आम्ही रंगपंचमी खऱ्या अर्थाने गाव एकत्र येऊन गाव एकत्र कसा ठेवायचा हा प्रयत्न करतोय आम्ही. मृदुलदा, धन्यवाद. नक्कीच ह्या बाबत देखील आपण चर्चा करणार आहोत. परंतु ह्या चेंडूवर जातो अँड्रू आहे, नवीन फलंदाज, आमचे जवळचे मित्र देखील आहेत. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. 28 धावा धावफलकावर आहे. आतापर्यंत आपण पाहतोय
हेमंत असेल, निखिल असेल, ही जोडी आपण पाहतो 28 धावा धावफलकावर. इनिंग ब्रेकमध्ये आपण ह्या गोष्टीवर देखील नक्कीच ऋषिकेश चर्चा करणार आहोत. तोपर्यंत शेवटच्या चेंडूवर जातोय. 28 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. शेवट गोड होईल का आणि कोणासाठी होईल हे देखील पाहिली जाईल. 28 धावा शेवटच्या चेंडूवर. 2 धावा नक्कीच धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 30 धावा ह्या धावफलकावर लगावल्या जातात. आता 24-31 हे इक्वेशन धावफलकावर येईल. ऋषिकेश, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला होता की महिलांचा आम्ही सातत्याने पाहतोय, आज पुरापाडा म्हटलं तर एक ऐतिहासिक मैदान. पुरापाड्याने अनेक मोठमोठे खेळाडू आज घडविले. मला वाटतं 7 ते 8 वर्ष अगोदर ह्याच मैदानामध्ये एक इतिहास होता, म्हणजे आगासी यंगस्टार म्हणून ह्याच मैदानामध्ये. मग त्यामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, कला क्रीडा, ह्या मोठमोठ्या स्पर्धा ह्याच मैदानानं दिलं. आणि ती तुम्ही एक वारसा जपण्याचा प्रयत्न संपूर्णतः पुरापाडा ग्रामस्थ हा करत असतोय. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की होळी हा रंगपंचमी नव्हे तर क्रिकेटचा आम्ही रंग उधळत असतोय. आणि हाच खेळ आज पाहायला गेलं तर संपूर्णतः पुरापाडा नगरीनं अगदी डोक्यावर घेऊन मिरवलंय. मी अजून एक उल्लेख करेल की क्रिकेट ह्या खेळाची बीज ही खरं ह्याच मैदानामध्ये रोवली गेली आणि त्या कारणास्तव अनेक मोठमोठ्या स्पर्धा ह्या मैदानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. खरोखरच मृदुलदा बरोबर बोलता तुम्ही. आमच्या म्हणजे आम्ही असं हे सांगतो की आमच्या मैदानातून मोठे मोठे खेळाडू जे आपल्याला इंटरनॅशनल लेवलला, नॅशनल लेवलला जे खेळाडू आहेत, जे विनायक भोईर सारखे खेळाडू आहेत, प्रशांत घरत जे ISPL आताच खेळून आलेले आहेत, 5,75,000ला ते विकले गेलेले होते ISPL मध्ये. त्यांच्यासारखे आपले मोठे मोठे खेळाडू आपल्याला एकूणच मिळाले. सुमित डेगले, प्रथमेश ठाकरे हे आपल्या पुरावाडा मैदानातूनच आपल्याला मिळालेले आहेत हे खेळाडू. मला खरोखरच म्हणजे असं बघायला गेलं तर मला खरोखरच गर्व आहे पुरावाडा गावातील मी खेळाडू असल्याचा. आणि तशाच प्रकारे आम्ही नवीन मुलांना, जे छोटे मुलं आहेत आपल्या, ते ज्या दिवशी महिलांच्या मॅच असतात त्या दिवशी आम्ही जी छोटी मुलं आहेत त्यांच्यासुद्धा मॅच ठेवतो अंडरमध्ये, की अंडरमध्ये त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा, पुढे यावं, त्यांनी सुद्धा पुढे यावं, त्यातून क्रिकेटच्या माध्यमातून पुढे यावं. हेच आमचा प्रयत्न असतात. नक्कीच. बॉक्स क्रिकेट ज्याप्रमाणे तुम्ही अंडरमचा उल्लेख केला, आज अंडरम क्रिकेट देखील इतकं मोठं ग्लॅमर आलेलं आहे ना अंडरम क्रिकेटला. आज सातत्यानं प्रत्येक आठवड्यामध्ये मग वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल किंवा विरार क्रिकेट असोसिएशन असेल, सातत्यानं आज आपण मोठमोठ्या स्पर्धा, लाखांच्या स्पर्धा हे आपल्याला अंडरम बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला आपल्याला मिळतात. मग त्यामध्ये SPL सारखी स्पर्धा, तुम्ही सायबा प्रीमियर लीगचं नाव ऐकलंच असेल, लाखांच्या स्पर्धा आपण पाहतो. आणि त्या देखील ठिकाणी आपल्याच गावाचा दबदबा आहे. म्हणजे अर्णाला आगाशीतील एक संघ खेळतो आगाश 11 नावाने. त्यानंतर रेहांत दुर्गेश 11चा संघ आपण पाहतोय. नवापूरमधील DCC नवापूर यंदाच्या वर्षाचा नव्याने आला होता आणि चॅम्पियन झाला होता तो संघ. हाच आपल्याच विभागातील हे संघ संपूर्णतः वसई तालुक्यामध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवतात. अजूनही उल्लेख करावा असं वाटतं, संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये एकमेव विरार स्टेशन आहे ज्या ठिकाणी 100हून जास्त ह्या अंडरम बॉक्स खेळणारे टीम आहेत आणि त्या देखील संपूर्णतः वर्षभर एकाच संघामध्ये रजिस्टर होऊन खेळत असतात. हे एक मोठा प्राऊड मुवमेंट आहे. संपूर्णतः विरार स्टेशन असेल, आज महाराष्ट्रामध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये संपूर्ण जास्त चर्चा असते ती आपल्या विरार क्रिकेट असोसिएशनची. बरोबर, नक्कीच मृदुलदा. विरार पश्चिमचा त्या दिवशीच आपण पाहिलं की मारंबळपाडामध्ये ते उत्कृष्ट आयोजन पाहिलं आपण मारंबळपाड्याचं, जे आई भवानी यांच्या मारंबळपाडा यांच्यातर्फे जे आयोजन झालं, जे आगरी कोळी लोकांचं आयोजन आहे ते आपल्या तिथून दिसून आलं. जी आगरी कोळी लोकांची परंपरा आहे ती खूप म्हणजे सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल मारंबळपाड्यामध्ये. चला या सामन्याच्या दिशेने वळूया. सामना चालू होते. दुसऱ्या इनिंगचा सामना करतील कैलासचा सामना करतील DJ.
पाया मना पाया मना पाया मना पाया मना कुर्ले कुर्ले तू आया मना फसवीला लावला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा केला आया मना फसवीला लावला धक्याला धन्यवाद डीजे. आया मला बसवीला लावला धक्क्याला, खऱ्या अर्थाने आता धक्क्याला लावलंय. कैलास असेल, पहिला चेंडू अरमान. चांगली सुरुवात आहे. अशी सुरुवात दुसरीकडून देखील होती. ती चौकारानं सुरुवात केली होती, त्यानंतर धावेंना रोख लगावला होता. आता धावेंना रोख लगावला जाईल का बॅक टू बॅक दुसरा येतोय. क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावेंसाठी. पाया मना पाया मना पाया मना पाया मना कुर्ले कुर्ले तू हॅलो यस थँक्यू डीजे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 10 धावा धावफलकावर आहेत. 24 चेंडू 31 धावांचे एक माफक आव्हान आहे ऋषी, परंतु त्या प्रकारची सुरुवात झाली. अरमान अतिशय अष्टपैलू असा खेळाडू, एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आणि त्या प्रकारचा खेळ देखील करतोय. आपण पाहतोय की जे फलंदाज आहेत ते सुद्धा आक्रमक आहेत, पण गोलंदाजी सुद्धा आक्रमक आहे. जे कैलास किणी सुद्धा वैतरणा जे संघ आहे, डोलीव संघामधून ते खेळत आहेत. आपण त्यांना सुद्धा कमी समजून फायदा नाही की नागेश घरत, कैलास किणी यांच्यासारखे खेळाडू त्या समोरील संघामध्ये सुद्धा आहेत. नक्कीच आई जरीमरी माता डोळीवचा संघ आपण पाहतोय आणि त्यातील एक अष्टपैलू असा खेळाडू कैलास ह्या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातोय, परंतु यावेळेला सामन्याचं समीकरण बिघडून टाकतोय की काय. अरमान नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. डीजे अक्षर धन्यवाद डीजे. ऋषी, आज अरमानच्या बॅटला खऱ्या अर्थानं सूर गवसलाय. नक्कीच अरमान दादाच्या बॅट मधून आज सूर निरागस झालेला आहे. सूर निघत आहे त्याच्या अरमानच्या बॅट मधून. अरमान खऱ्या अर्थाने त्यांची जी बॅटिंग आहे ती खऱ्या अर्थाने दाखवत आहेत. ऍक्च्युली त्यांच्या पहिल्या मॅचला सुद्धा आपण बॅटिंग बघितली, खूप सुंदर अशी बॅटिंग केलेली आहे त्यांनी. त्यांच्या बॅट मधून अतिशय सुंदर असे षटकार पाहिलेले आहेत आपण. निर्धावाचा चेंडू आपण सांगतो बरोबर, एक तेरी है तो एक मेरी है. कैलास सुद्धा कमी नाही आहेत. कैलास सांगतो एक तुझा आहे तर एक माझा पण आहे. पुढचा चेंडू कैलास यांचा अरमान यांना. येस नक्कीच पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 17 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. फ्लाइंग स्टार्ट, अफलातून स्टार्ट. 31 धावांचं एक माफक आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडे डगआउट पूर्णतः एक स्मित हास्य आहे. किरण 11चा संघ दुसरीकडे आता यावेळेला वाट पाहतोय, म्हणजे रईस 11 विरार मोटर्सचा संघ यावेळेला कोण येतोय. एक ग्रँड एंट्री कोणाच्या साईडनं होईल ती नक्कीच थोड्याच वेळात थोडीशी येणारी काय वेळ ही नक्कीच दर्शवेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 17 धावा धावफलकावर आहेत. आता इक्वेशन काय ऋषी? 18-14चं इक्वेशन काय म्हणशील? धावेंना रोख लागावला जाईल की अरमान ज्या प्रकारे सूर गवसतोय, सामन्याचं समीकरण आतापर्यंत ह्या खेळाडूंना बिघडून ठेवलंय. नक्कीच मृदुलदा, आपण पाहिलं तर बघ, पहिलं षटक संपल्यानंतर त्यांनी अरमानने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरमान सांगतो माझ्याकडे क्षमता आहे, मी करू शकतो. आणि त्याचा आपण पाहू शकतो की पुढचं षटक घेऊन आले निपुण हे सुद्धा उमेळवांचे हे आहेत, उमेळवांचे खेळाडू आहेत. ते सुद्धा खेळलेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा आपल्या राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत. पण खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला टिचून मारा केला जातोय. खऱ्या अर्थानं अतिरिक्त धावा केव्हा येतात?
जब बड़े शॉट आते हैं ना तब दिमाग पे भी हल्ला होत आणि हा प्रेशर आहे, हा तणाव आहे, हा दबाव आहे, सर्व काही दर्शवलं जातं. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर 1.1 चेंडूंचा खेळ आहे. आसिफ शेख यांना नम्र विनंती आहे की यांनी रंगमंचावर यायचं आहे. आसिफ शेख यांना नम्र विनंती आहे की यांनी रंगमंचावर यायचं आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक अरविंद पाटील झील ऑटो यांच्या माध्यमातून आहेत. परंतु तो प्रयत्न आणि ते विकेट येतील का? खरं तर अरविंद दादा पाटील हे नागेश भाई घरात यांचे जवळचे एक मित्र देखील आहेत. रिक्षा चालक मालक संघटनाचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि क्रिकेटवरचं तितकंच मोठे एक प्रेम सातत्याने आपण पाहतोय. जेथे जेथे स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळतात विरार नगरीमध्ये आणि त्या वेळेला अरविंददादा पाटील यांचं नक्कीच आपण पाहतोय एक प्रोत्साहित केलं जातं खेळाडूंना. परंतु 19 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. नागेश 11 किरण 11 ह्यातील ही लढत ही भिडत आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्ट आहे, जातोय चेंडू सीमारेखा पार 6 धावांसाठी. आसिफ शेख यांना नम्र विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. आसिफ शेख रंगमंचावर यायचं आहे कृपया. नक्कीच 25 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आसिफ भाई शेख आपल्याला विनंती असेल, आयोजक आपल्याला पुन्हा पुन्हा कॉल देतात. एक सन्माननीय आसिफ भाई शेख आपल्याला मी विनंती करतोय. येस नक्कीच आपण या. मॅचचे क्वेश्चन 13-4 दुसऱ्या षटकामध्ये सामना फिनिश करण्याचा थोडासा सेहबाज असेल, अरमान असेल, घाई आहे. त्यांना देखील म्हणतात की घड्याळामधून 4-5 वाजल्यात, आम्हाला देखील थोडीशी घाई झाली आहे, आम्हाला देखील लांब जायचं, उमलमानला जायचं, वसईला जायचं आहे आणि त्यासाठी यावेळेला घाई केली जाते. सामना लवकरात लवकर फिनिश केला जातोय. दुसरीकडे रईस 11चा संघ ह्यावेळेला ग्रँड एंट्री. कोणता संघ येणार, कोणता संघ पोचणार की येणारी काय वेळ दर्शवतोय. परंतु आता सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम करण 11. चला नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघ नागेश 11 संघ आपला देखील अतिशय शानदार प्रभावित असणारा खेळ आपण पाहिला. दोन संघ टॉप 4 मध्ये जात असताना पाहायला मिळाले होते. एकीकडे आयोजक 11 होता तर दुसरीकडे रईस 11 मोटर संघ आपल्याला विरार मोटर्सचा संघ आपण पाहिला, ज्या ठिकाणी एकतर्फा असा सामना फिनिश केला होता रईस 11 संघ तर दुसरीकडे नागेश 11 करण 11. ह्यातील लढत पुन्हा एकदा करण 11 संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या. विनंती असेल करण 11 रईस 11. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच च्या खेळाडूचे नाव आहे मिस्टर शाबाज. चला शहबाज आपण देखील या. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या त्वरित. विनंती असेल. आजच्या दिवसाचा अंतिम सामना आपण पाहतोय.